नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास चोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरचे MST सीरीजचे PYQ सॉल्व्ह करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन असा आहे, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास M अँड लेंथ L. मास आणि लेंथ दिले रॉडचं अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू लेंथ ऑफ द रॉड अँड ॲट अ डिस्टन्स L/4 फ्रॉम वन एंड पासून L/4 डिस्टन्सला फाइंड करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. त्याच्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड आहे सेंट्रल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे रॉडला परपेंडिक्युलर असलेला ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर हा IC आहे. IC ची व्हॅल्यू असते mL² डिवायडेड बाय 12. आपल्याला हे नाही फाइंड करायचं, आपल्याला फाइंड करायचंय अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू लेंथला परपेंडिक्युलर ॲट अ डिस्टन्स L/4 फ्रॉम वन एंड पासून L/4 डिस्टन्स घ्यायचं. ह्या डिस्टन्सला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. याला आपण IO नाव दिलं. या दोन पॅरलल ॲक्सिस मध्ये डिस्टन्स IH जे माहित नाही आपल्याला. त्याच्यानंतर वन एंड आणि सेंटर ह्या दोन्ही मधलं डिस्टन्स जे आहे टोटल लेंथ L आहे. तर ह्या दोन डिस्टन्स जे आहे वन एंड आणि सेंट्रल ॲक्सिस मधलं डिस्टन्स L/4 आहे, L/2 आहे. तर आपल्याला L/2 मधून हा L/4 सबट्रॅक्ट केला, तर L/2 मधून L/4 सबट्रॅक्ट केला. H इज इक्वल टू L/2 मायनस L/4. डिनॉमिनेटर दोघांचा सेम करा, 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं, 2L डिवायडेड बाय 4 मायनस L डिवायडेड बाय 4. H इज इक्वल टू 2L मायनस L डिवायडेड बाय 4. H व्हॅल्यू मिळाली. पॅरलल ॲक्सिस थेरमचा फॉर्म्युला असा आहे IO इज इक्वल टू IC प्लस ML². ओके, व्हॅल्यूज टाका. IC ची व्हॅल्यू आहे ML² डिवायडेड बाय 12 प्लस M इंटू H ची व्हॅल्यू आहे L/4 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ML² डिवायडेड बाय 12 प्लस ML² डिवायडेड बाय 60. दोघांचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला 48 डिनॉमिनेटर करावं लागेल. त्यासाठी याला 4 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं, याला 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करा. 4 ML² डिवायडेड बाय 48 प्लस 3 ML² डिवायडेड बाय 48. तर ॲडिशन केली, 4 प्लस 3 7 ML² डिवायडेड बाय 48. आपला आन्सर आहे डी ऑप्शन आहे 7 ML² डिवायडेड बाय 48. सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन असा आहे आपला, बघू. 4 particles each of mass M are lying symmetrically on the rim of a disk of mass M, radius R. Condition काय बघायची. Moment of inertia of the system about an axis passing through one of the particle and perpendicular to plane of the disk. Okay, एक डिस्क ड्रॉ करू आपण. डिस्क या पद्धतीने डिस्कची डायग्राम दिलेली आपल्याला. ओके, डिस्कच्या 4 कॉर्नरला 4 पार्टिकल, 4 particles each of mass M are lying symmetrically on the rim of disk. Symmetrically म्हणजे दोन परपेंडिक्युलर डायमीटर घेतले, तर 4 पार्टिकल्स 4 पद्धतीने असे ठेवलेले आहेत. M आणि मास M असलेला. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ द पार्टिकल अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. ह्या पार्टिकलसाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. ओके, तर आता बघू आपण. डिस्कचं मास M दिलेलं आहे. डिस्कचं मास टोटल मास किती दिलेलं आहे M दिलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस टँजंट इन द प्लेन असणार आहे. तर टँजंट इन द प्लेन IT आपण म्हणू त्याला. तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग टँजंट इन द प्लेन, त्याचा फॉर्म्युला असतो 3 डिवायडेड बाय 2 इंटू MR². 3/2 MR². ही एक व्हॅल्यू मिळाली. एक ऍड करायचे पुन्हा. आता हा जो पार्टिकल आहे ह्या पार्टिकलसाठी टोटल 4, म्हणजे ह्या ॲक्सिससाठी टोटल 4 पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेपरेट फाइंड करू. तो फाइंड करण्यासाठी आपल्याला तिथून परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित पाहिजे. हे डिस्टन्स R आहे, हे डिस्टन्स R आहे. हे पार्टिकल पासूनचं डिस्टन्स हे माहित नाही, ह्या पार्टिकल पासूनचं डिस्टन्स हे माहित नाही. तर हे दोन डिस्टन्स आपण फाइंड करावे लागतील. ते फाइंड करण्यासाठी इथं आपण असा पायथागोरस थेरम यूज करू. हे R आहे, हे पण R आहे, रेडियस आहे, रेडियस हे R, हे डिस्टन्स फाइंड केलं. तर पायथागोरस थेरम यूज केला. R² प्लस R², 2R², त्याचं स्क्वेअर रूट 2 इंटू R. हे डिस्टन्स पण स्क्वेअर रूट 2 इंटू R. ओके,
आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर टू आर स्क्वेअर, त्यांचं स्क्वेअर रूट घेतलं, स्क्वेअर रूट 2 इंटू आर, स्क्वेअर रूट 2 इंटू आर. हे कॅल्क्युलेशन आपल्याला रफमध्येच करावं लागेल, सीईटीला तेवढा वेळ नसतो. तर आता पुढचा पार्ट आहे आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण फाइंड करू सेपरेट पार्टिकलचा. तर I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 4 पार्टिकलचा आहे. तर ओके, 4 पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पहिला पार्टिकल जो आहे तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं डिस्टन्स स्वतःपासूनचं डिस्टन्स 0 असतं, प्लस हा सेकंड पार्टिकल घेतला m इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास आहे स्मॉल m, डिस्टन्स आहे √2r ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस I3 हा थर्ड पार्टिकल घेतला तर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्स किती आहे टोटल 2r आहे त्याचा स्क्वेअर, प्लस फोर्थ पार्टिकल हा घेतला आपण. तर फोर्थ पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर m इंटू √2r स्क्वेअर, m इंटू √2r ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर हे कॅल्क्युलेशन केलं, याचा स्क्वेअर येतो 2m r स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर 4m r स्क्वेअर प्लस 2m r स्क्वेअर. या सगळ्यांची जर ऍडिशन केली 2 प्लस 4 प्लस 2 8m r स्क्वेअर, आणि ऑलरेडी ही डिस्कचं मास दिलेला आहे तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट असतो 3/2 mr स्क्वेअर. तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे I टोटल इज इक्वल टू 3/2 कॅपिटल M इंटू r स्क्वेअर प्लस 8 स्मॉल m r स्क्वेअर. ओके, याच्यामध्ये ऑप्शन नुसार बघू आपण काही कॉमन घेतलंय, r स्क्वेअर कॉमन घेतलेला आहे. r स्क्वेअर 0 तर पॉसिबल नाही, 16m r स्क्वेअर पॉसिबल नाही. आपल्याकडे बी आणि सी ऑप्शन आहे, त्याच्यानुसार मी काय करतो, याला r स्क्वेअर कॉमन घेतला. ओके, डिवाइड बाय 2 पण केलेले, 2 ने डिवाइड केले, याचा अर्थ काय, इथला 2 कॉमन घेतला, याच्यामध्ये 2 नव्हता. ओके, कॉमन घेतलेला पार्ट तसंच ठेवू. 3m दिसतंय आपल्याकडे. ओके, इथं 2 ने डिवाइड, 2 ह्यातला पण डिव्हिजन मध्ये कॉमन घेतला म्हणजे याला 2 ने डिवाइड मल्टिप्लाय केले म्हणजे किती झाला तो 16m. या पद्धतीने आपला ऑप्शन तयार होत आहे बी ऑप्शन. ओके.